ऐक घ्या. थँक्यू. थँक्यू काय आई? अगं वाटलं का म्हणावं असं? पण तुम्ही असं म्हणालात की मला खूप अवघडल्यासारखं होतं. का? आता होतं, काय करणार. बरं नाही म्हणणार आता. आई, जान्हवी सांगत होती तिला आता हळूहळू लाथा जाणवायला लागल्यात. झाली का सुरुवात? होणारच ते आता. हो, हळूहळू. काय झालं नर्मदा? श्रीच्या वेळची आठवण झाली. म्हणजे मी ह्यांच्या आठवणीने कधी रडायला लागले ना की लाथा मारायचा तो. आणि पुढे पुढे तर खूपच झालं होतं. म्हणजे माझ्या डोळ्यात पाणी आलं की लगेच मला लाथ जाणवायची. असं म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणून, पण मला तर मुलाचे पाय पोटातच जाणवले होते. त्याला रडलेलं तेव्हाही आवडत नव्हतं आणि आताही आवडत नाही. खरंच श्रीचं बाळणं श्रीसारखंच व्हायला पाहिजे. का? जान्हवी सारखं होऊ दे की. मला आपलं वाटतं की मुलगा व्हावा म्हणून म्हटलं श्रीसारखं. मुलगा मुलगी असं काही नसतं आजकाल. मुली पण बघ सगळ्या क्षेत्रात कामं करून आई वडिलांची मान ताठ करतायत. मुलगा जे जे करतो ना ते सगळं मुली करतायत आणि वर आई बापांना जीवही लागतात मुलांपेक्षा जास्त. आणि मुलगा हवा हा मागासलेला विचार झाला. हा म्हणजे आता तुम्ही काळाच्या बरोबर नाहीच आहात. आई, पण म्हणजे वंशाचा दिवा वगैरे असं म्हणून नाही म्हणत आहे मी. मग जान्हवी परक्याची मुलगी असून सुद्धा किती जीव लावला तिने आपल्याला सगळ्यांना. म्हणजे तिच्या माहेरची माणसं कशी आहेत हे माहिती आहे, पण तरी त्यांच्यावरून सुद्धा जीव ओवाळून टाकते. चिडत नाही, खरं सगळं समजून घेते. कर्तबगार आहे. तिचा ना आधार वाटतो. म्हणजे बघा ना, काही काही गोष्टी श्रीशी बोलता येत नाहीत, पण जान्हवीशी बोलताना भीती नाही वाटत. श्रीला पटलं नाही तर तो उडवून लावतो सगळं, पण जान्हवीचं तसं नाही आहे. तिला पटलं नाही ना तरी ती सगळं ऐकून घेते आणि समजावून सांगते. खरंच आई, या 2 वर्षात घराचा आधारस्तंभ झाली जान्हवी. म्हणजे तिचं माहेर तर तिच्याकडे आशेनं बघतच, पण आम्ही सगळ्या सुद्धा तुमच्यानंतर आधार म्हणून तिच्याकडे बघतो. मला नवऱ्याचा वाटला नाही तेवढा तुमचा आधार वाटला, आणि मुलाचा आधार वाटत नाही तेवढा सुनेचा वाटतो. खरंय तुमचं, मुलगीच व्हावी. म्हणजे श्रीची हुशारी, कर्तबगारी, धडाडी घेऊन आणि जान्हवीचा समंजसपणा, जोडणं आणि प्रेम घेऊन जान्हवीच्या पोटी मुलगीच जन्माला यावी. पटलंय मला. मुलगा झाला तरी चालेल, पण मुलगी झाली तर जास्त आनंद होईल आम्हाला. मुलगा किंवा मुलगी, येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत आपण आनंदानं करायचं. खरंय. बरं, मी जरा स्वयंपाकाचं बघते. हा